न्यूजच्या यशाबद्दल बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख मात्र जी परदेशी शिष्टमंडळे गेलेली आहेत त्याचा उल्लेख वरात असा करतात. प्रेसिडेंट ट्रम्पने पुतीनच्या बाबतीमध्ये आज एक उल्लेख केला आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही पुतीनचं. बरं, मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तोच शब्द लागू पडतो. खरं म्हणजे पेलगावमध्ये जे झालं आहे, 26 माय भगिनींचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा व्हायला पाहिजे. हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत. आमचा एकमेव पक्ष आहे. या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार. गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी, बरं का, बिंडो अशा पद्धतीचं आहे. आधी 40 जवान मारले गेले, त्यानंतर काल 26 आमच्या महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार अमित शहा आहे, गृहमंत्री. आणि हे आम्हाला अक्कल शिकवतात महाराष्ट्रात येऊन. आणि कोणाकडे जाऊ तर आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाणांकडे जाऊन आमरस पुरी खायला बसले. बरं का, आमरस पुरी आणि ढोकळा असा काल भेद अशोक चव्हाणांकडे नांदेडला. इथे देशात काय चाललेलं अजून या आमच्या 26 माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही. आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना, त्यांच्या घरी आमरस पुरी आणि ढोकळा खायला. अख्खी मुंबई काळ बुडाली आहे यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे. आणि हे तिकडे राजकारण करतात. अमित शहांचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही नरेंद्र मोदींची होती. आणि हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते, आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता. किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना मी वाचवलं, कोणाला पुण्यातून वाचवलं, पुण्याचं मुख्यमंत्रीपद वाचवले, आता त्यांना पश्चाताप झाला असता. त्यांनी काय केलं? ऑपरेशन सिंदूर. प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तानबरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय. मी परत सांगतो, अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका. हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला. काय तुमचं कर्तृत्व आहे? काय दिवे लावलेत तुम्ही? काय दिवे लावले? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला. की तुम्ही बेईमानीचं बीज इथे पेरलं आहे, त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे. हा तुमचा राग आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत. त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा. हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही. आज सुद्धा त्यांचा मुंबईत दौरा आहे. त्यांना दुसरं काम काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान मुंबई विद्यापीठात काय देणार आहे? व्याख्यान काय देणार? सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे. आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय ओढले सैन्याचे, हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार. हे महाशय, सगळ्यात आधी 26 महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या देशाच्या गृहमंत्रीपदाचा. आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन. हे नुसते होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाहीत. ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते कळा. नाही, पण तेच अमित शहा किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना आणि ते पुढे नेणाऱ्यांच्या हातात आम्ही शिवसेना देतो असं. हे अमित शहा कोण ठरवणार? अमित शहा आहेत कोण? देशाचे गृहमंत्री आहेत, ठीक आहे, लादलेले. ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय? काल
मुंबईतला सगळा जो महापूर आला बरं का, आणि ही जबाबदारी कोणाची आहे? एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री. महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत? कोणाच्या ताब्यात आहे? काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे? हो, एकनाथ कुठे आहे विचारलं. कुठे आहे तो एकनाथ? मुंबई ठाणे बुडालं, एकनाथ कुठे आहे? एकनाथ कुठे? तर लांगुल चालन करण्यात अमित शहांचं. एकनाथ कुठे? तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांगुल चालनात. लक्षात घ्या, अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते. हे शेअर बाजारामधले सगळे दलाल आहेत. त्यांना मुंबई अशा तऱ्हेनं जुगारावर लावायची आहे. भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, हा शेटजींचा पक्ष आहे, आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू नये. पण राऊतसाहेब, एका पावसातच जशी मुंबईची दैनावड आली तशीच आरोप प्रत्यारोपांची काही गरज नाही. आरोप बघायला मिळते. कसले आरोप प्रत्यारोप? 3.5 वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? बघा काय झालं का, पंडित नेहरूचं नाव काढतात, महात्मा गांधी, मनमोहन सिंग. अरे 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना. 10.5 वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहांच्या हातात सत्ता आहे. 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना. काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जनतेला काल बुडवलं. मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक, काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे. पण तेच आशिष शेलार. और आशिष शेलार कोण आहेत? त्यावेळेस आदित्य ठाकरे कुठे लंडनमध्ये थेम्सचं पाणी, कारण आम्ही बघा कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी 1,500 कोटीचे दलाली खाल्लेले. मी आत्ता सांगतो, आशिष शेलार समोर या. गेल्या 3.5 वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे 35,000 कोटीची कमिशनबाजी झाली आहे, आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. आशिष शेलार याच्यावर बोला. निवडणुका का घेतल्या नाहीत? लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत? कोणी असतील ते? 35,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे, आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये, ही त्या पैशातून चालवलेली आहे, लोकांच्या पैशातून. आणि काल भुयारी रेल्वे जी बुडाली ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली. मेट्रोचा प्रकल्प फेल केला असं म्हणायचं का? कारण ज्या प्रकारे घाई केली, MMRD असं म्हणत होतं की 2017च्या माहितीच्या अधिकार असं म्हणत होतं की भूमिगत मेट्रो मुंबईसाठी नको, जर मुसळधार पाऊस पडला तर आतमध्ये पाणी जाऊ शकतं. कालचा प्रत्यय आला. हे आपण काल पाहिलेलं आहे ना. याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे ही मेट्रो बुडाल्याबद्दल, आणि ज्याने घाई केली त्याबद्दल. फक्त श्रेयवाद, क्रेडिट वॉर याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात, आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात. देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी. 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून? 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करतायत? देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री. माझं बोलणं होऊ द्या. 3-4 वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे? काय करताय तुम्ही? फक्त खाताय का? काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक तमुक. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला. इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे? तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला. अशोक शहांची आमरसपुरी आपलं अशोक चव्हाणांची आमरसपुरी आणि ढोकला खायला. काल जाऊन बघा ना, मेनू फोटो आले आहेत. तुम्ही जेव्हा 3.5 वर्षांचा उल्लेख, अहो सोडा हो, ते मागचं सोडा. मी 3.5 वर्षाचाच बोला. 5 पासूनचा उल्लेख. काय गरज आहे? 3.5 वर्ष पुरुषी आहेत मुंबई. आम्ही चुकलो असू ना असं म्हणताय, तर 3.5 वर्ष काय 1 वर्ष पुरेसं आहे नाले सफाई आणि कामं करायला. मेट्रोचं कामं आम्ही केली काय? मेट्रोची कामं कोणी केली? मेट्रोची कामं आम्ही नाही केली. हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे. आतासुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट्स 4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत. त्याचा खुलासा मी उद्या करेन. पण राऊतसाहेब, त्यात दिनो मोरियाची चौकशी. ते तुम्ही बघा ना, मला कशाला विचारताय कोण दिनो मोरिया? मला माहित नाही, मला माहित नाही. तुम्ही जाऊन दिनो मोरियाला विचारा. मुंबई बुडते आहे ना, त्याच्यावर बोलतोय मी.
तुम्हाला आम्ही भाजपवरती का प्रश्न केला का तुम्ही जे वळवताय ना बंद करा. मिठीचा जो गाळ आहे, मग मिठी मारत बसा ना म्हणावं ना. मग उडी मारा मिठी. त्यावर सुद्धा चौकशी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. मुंबई बुडाली म्हणून बोलतोय. नाही, मी या मा- आरोप प्रत्यारोपात मी महापालिक- मुंबईकरांनी कोणाकडे बघायचं? वा आरोप प्रत्यारोप सत्ताधारी कोण आहे? सध्या तर महापालिकेत कोणीच हा, मग त्याला जबाबदार कोण आहे? मुंबईकरांनी कोणाकडे बघायचं म्हणजे काय? मुंबईकरांनी योग्य निर्णय घ्यायचा. भविष्यामध्ये योग्य निर्णय घ्यायचा मुंबईकरांनी. सर, गृह मंत्री अमित शाह ने बयान दिया, उन्होंने कहा अगर बाला साहब ठाकरे आज होते तो प्रधानमंत्री मोदी का सराहना करते जो ऑपरेशन सिंदूर को निकला. देखिए, मैंने कहा है पहले भी, ऑपरेशन सिंदूर ये एक फेल्योर ऑपरेशन है सबसे पहले. लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करना चाहते. दूसरी बात यह है कि ऑपरेशन सिंदूर करने की ज़रूरत क्यों पड़ी है? इसलिए कि पहलगांव में 26 हमारी माता भगिनी का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने. उसके लिए जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है और उसका प्रायश्चित्त लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए. ये मैं बार बार कहता हूँ. नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चूक हो गई, इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए, उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए. और ये अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में. आप जिम्मेदार हो. ऑपरेशन सिंदूर ने ये सिंदूर जो उजाड़ दिया हमारे महिलाओं का, कहाँ है वो आतंकवादी? क्या आपने गुजरात में छुपाया है? क्या दाहोद में छुपाया है? कल मोदी जी दाहोद में थे ना. जिस दाहोद में औरंगजेब का जन्म हुआ है गुजरात में, वहाँ से कल बड़ी बड़ी गर्जना कर रहे थे ये लोग. लेकिन जिम्मेदार आप है. आपकी वजह से ये हमारे महिलाओं का, माताओं का, बहनों का सिंदूर उजाड़ दिया, तो आप प्रायश्चित लेकर इस्तीफा दीजिए. लेकिन आप कल कहाँ थे? जिसको आपने इस देश का सबसे भ्रष्ट व्यक्ति कहा, डिफेंस में घोटाला किया, ऐसा कहा, जिसके ऊपर आपने वाइट पेपर निकाला, वो अशोक चव्हाण के घर में आप क्या खा रहे थे? अमरस पूरी और ढोकला. ये आपका कल का मेनू था. 1 घंटे तक आप खा रहे थे वहाँ. यहाँ मुंबई डूब रही है. वहाँ हमारे माताओं के घर का जो सिंदूर जिसका उजाड़ा, वो घर में आक्रोश चल रहा है. और आप बैठे खाते हो, पीते हो, हाँ, राजनीति करते हो. ये आपकी असंवेदनशीलता है. तो ये ज्ञान देना बंद कर दीजिए. अगर बाला साहब होते तो बाला साहब को पश्चाताप होता कि ऐसे लोगों को मैं क्यों बचाया बार बार और क्यों प्रोटेक्ट किया. चाहे तड़ीपारी से, चाहे मर्डर केस से, हाँ, चाहे मुख्यमंत्री पद से जा रहे थे, उनको क्यों मैंने बचाया है. उनको पश्चाताप होता बाला साहब ठाकुर जी. तो आपको नहीं लगता कि ये जवाब लोकसभा पटल में देना चाहिए, मंच पे नहीं देना चाहिए? किसने देना चाहिए? बीजेपी ने सर. बीजेपी में हिम्मत ही नहीं है ना. हमने तो स्पेशल सेशन की मांग की है ना. अगर हमने 2 दिन का स्पेशल सेशन मांगा है पार्लियामेंट का, तो उनकी हिम्मत होनी चाहिए. उसने क्या किया? हम स्पेशल सेशन मांग रहे हैं तो ऑल पार्टी डेलीगेशन विदेश में भेज दिया. हमारी मांग है स्पेशल सेशन की, राहुल गांधी जी की, शिवसेना की, हमारी मांग है सब. कश्मीर में जो हुआ है और बाद में ऑपरेशन सिंदूर में क्या हुआ है, उस बारे में 2 दिन का एक स्पेशल अधिवेशन, एक स्पेशल सेशन लेकर पूरी बातचीत हो देश के सामने. लेकिन मोदी जी, अमित शाह जी सवालों से डरते हैं और मंच पर जाकर भाषण कर कर निकल जाते हैं. कल महाराष्ट्र में नांदेड़ में ये हो गया, आज मुंबई में आने वाले हैं, मुंबई में भी यही करेंगे. अरे देखेंगे क्या बोलते हैं वो. दिल्ली में भी सत्ता है, महाराष्ट्र में भी सत्ता है, डीएमसी भी उनके हाथ में. फिर मुंबई की हालत आपने देखी है किस तरीके से. मुंबई की हालत 3.5-4 साल मुंबई किसके हाथों में है? यही लोगों के हाथ में. मुंबई की लूट कौन कर रहे? ये मेट्रो का जो काम हुआ है उसमें लगभग 1,500 करोड़ का कमीशनबाजी हुई है. देखिए कॉन्ट्रैक्टर कहाँ से आए हैं. ये 4 साल से मुंबई किसके हाथों में है? 35,000 करोड़ से भी ज़्यादा का कमीशनबाजी टेंडर में हुई है. वही पैसे से शिवसेना तोड़ने का काम चल रहा है और शिवसेना के कॉर्पोरेटर खरीदने का काम चल रहा है. तो मुंबई डूबेगी ही. सर, मेट्रो का ये कहा कहना था कि सर नहीं बना.